देवाचे पाय धरावे लागले की जी गृहस्थ धर्म काम करते, यज्ञ याग करणाऱ्या अत्री मुनींची पत्नी अनसूया पातिव्रत्य म्हणजे हे कर्म करते गृहस्थ धर्मातलं, ती थोर पतिव्रत आहे. आता तिचं पातिव्रत्य म्हणजे काय? तिनं पाऊल टाकलं की धरणी सुद्धा मृदू व्हायची. यमाला जिचा धाक होता अशा अनसूया मातेची कथा सांगायला लागली नारद महाराज. आठवत नाही? सगळ्या जगताला जिचा अधिकार सांगण्याकरिता, कारण देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ज्यांना हिमालयात जाता येत नाही, यज्ञयाग करता येत नाही, वयस्कर माणसांना सांभाळावं लागतं, घरातलं काम करावं लागतं, त्यांना काही वाटा बंद आहेत, त्याच्याकरता अनसूयेचा दृष्टांत आहे. ओम भवती भिक्षांती, दारामध्ये तिने याचक रूपात देव आले. अनसूया मातेनं दुपारचं आन्निक करण्याकरता स्नानाला गेलेले अत्री मुनी, हे कोणी साधे दिसत नाही बरं का भिक्षेक. काय वाढू? त्यांनी इच्छा भोजन सांगताना नग्न भिक्षा मागितली. कथेमधलं आपण तर्कानं किंवा आपल्या गुरुकृपेनं उलगडायचं असतं. नग्न भिक्षा म्हणजे अग्नीचा स्पर्श न होता जे पूर्णांत नाही, ते म्हणजे आईचं दूध. मुक्ताबाई वर्णन करतात, देहावरती बुद्धी असेल ना त्याच्या पलीकडे गेलेले, त्या म्हणतात आम्ही नग्नच आहोत, प्रपंच रूपी लुगडे आम्ही उभेची फाडिले. आणि आई समोर जर लहान मूल कपडे न घालता आलं, तिथं काही विकार असतात का हो? मग निर्माण करणारे ब्रह्मदेव, सांभाळणारे विष्णू, या ब्रह्मा विष्णू महेशांच्या कृपेनं अनसूया मातेनं मानस पूजा केली आणि अत्री मुनींच्या पायाचं तीर्थ याचकांच्यावरती शिंपडल्यानंतर तिन्ही देवही झाली बाळे. अत्री मुनी परत आले. जाताना काही बाळ वगैरे नव्हती, आल्यानंतर 3-3 बाळ. काय अंगणवाडी वगैरे सुरू केली का काय? मर्फी छाप तोंडात बोट घातलेली गोड गोंडस बाळ ऋषी स्त्रिया जमल्या आणि तीनही देवतांना परत यावं लागलं, आमचा पती परत दे म्हणून. यात अनसूयेची थोरवी कोणती हो? की अनसूयेचे पाय धरावे लागले की हिचं पातिव्रत्य कसं आहे पहा. आणि पातिव्रत्य हेच कर्म हिमालयातल्या जपी तपी संन्याशांच्या योग्यतेच आहे. लक्ष्मी समोर गेल्या, ती 3 बाळ बघतायत टुकू टुकू देवींच्याकडं, पण धाडच झालं नाही बरं का ते बाळ उचलायचं. का? मी उचललं आणि कैलास राणा निघाले तर पुन्हा पाय धरले, बाई आमचे पती आम्हाला परत दे. या अनसूया मातेनं पुन्हा प्रोक्षण केल्यानंतर ही ब्रह्मा विष्णू महेशांची मूर्ती समोर उभी राहिली. आपल्या सगळ्यांना फुलं मिळाली, पण इथल्या सांगितलेल्या पद्धतीनुसार यावर्षी पर्णकुटी केली आहे. महाराजांचा पाळणा आहे. आपल्या सगळ्यांना दर्शनासाठी तो स्वतःहून खाली आणला जाईल. पुष्पवृष्टी या प्रसंगाकरता एक गाण्यातली ओळ म्हणतो, दत्तात्रयांचा उच्चार करतो, गजर करतो आणि आपण सगळ्यांनी आहे तिथून पुष्पवृष्टी करायची. अनसूया मातेच्या ठिकाणी 3ही देवता उभ्या राहिल्या. दत्तात्रयांच्या शिवाय पर्याय नाही हो. कारण तो आनंद असतो. पण फारच उधळू नका असं दत्ता काकांनी सांगितलं, त्यामुळे मी सुद्धा आवडतो जरा. 3ही देवांनी वरमब्रूही म्हटल्यानंतर मागायला सुद्धा कळावं लागतं. अनसूया मातेनं सूज्ञपणानं सांगितलं, प्रभो दाराशी उभे राहिल्यानंतर जो शब्द वापरलात ना मला माते, तो शब्द खरा करा. माध्यान्ह काळी महाराज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेळेमध्ये जन्मकाळ साजरे होतात. आपली या पद्धतीने देवतांनी वेळ नाही लावला. दत्तम, दत्तम म्हणजे दिलं. स्वतःला 3ही देवांनी देऊन टाकलं त्या साध्वीला. आणि त्या अनसूयेच्या मातेच्या ठिकाणी दत्तात्रय प्रगट झाले. मार्गशीर्षे सीते पक्षे पौर्णिमायाम शुभवासरे अनसूयात्री संभूतो परमात्मा त्रधीश्वरः अवधूत चिंतन श्री गुरुदेव
त्रैलोक्याचे स्वामी, हो त्रैलोक्याचे स्वामी. फुला फुलांनो सुगंध उधळा, फुला फुलांनो, फुला फुलांनो, फुला फुलांनो सुगंध उधळा, विमल जानो सहर्ष उसळा. पवन लहरीनो मंगल वार्ता, पवन लहरीनो मंगल वार्ता. कळवा ग्रामो ग्रामी आले, त्रैलोक्याचे स्वामी. गुलाल उधळा उधळा सुमने, गुलाल उधळा उधळा सुमने, जय जयकारे घुमवा भुवने. पूर्ण ब्रह्मणे आले भुवने, धर्म रक्षण्या कामी आले, त्रैलोक्याचे स्वामी. अनसुयेच्या 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 धामी आले, त्रैलोक्याचे स्वामी आले, त्रैलोक्याचे स्वामी आले, त्रैलोक्याचे स्वामी. हो स्वामी, हो स्वामी. हाच मार्गशीर्ष पवित्र महिना पौर्णिमेच्या दिवशी ज्ञान वैराग्य शांती याची चिरकाल गरज आहे आपल्यासारख्या भक्तांना. म्हणून त्रयमूर्ती स्वरूप भगवान दत्तात्रेयांचा अवतार झाला. जे कशामध्ये बांधले जाऊ शकत नाहीत, पण त्यांनी स्वतःला अनसूयेच्या शब्दाकरिता पातिव्रत्य पाहिल्यानंतर स्वतःला बांधून घेतलं. ब्रह्मदेवांचा अंश म्हणून चंद्र, शंकरांचा अंश म्हणून दुर्वास महाराज, दुर्वास मुनी, आणि त्रैलोक्यामध्ये त्यांची फेरी असते. त्यात क्षेत्र माहिती आहेत आपल्याला. दत्ता ब्रह्मचारी त्रिभुवनात तुझी फेरी. दत्त हा अवतार चिरंजीव आहे. विष्णू प्रधान दत्त म्हणून आणि अत्री मुनींचे पुत्र म्हणून असे दत्तात्रय स्वतःला देऊन टाकणारे, स्मरण झाल्यानंतर दर्शन देणारे, ही दत्त देवता आपल्याकडे अनेक क्षेत्र आहेत. त्यामध्ये काशीला स्नान करतात, पंढरपूरला चंदन लावतात, कोल्हापूरला आईच्या ठिकाणी भिक्षा घेतात, माहूरगडावरती मातेच्या ठिकाणी निद्रे करता जातात. अशा दत्त महाराजांचा अवतार. त्यांना काय लौकिक उपचार देऊ शकतो, पण तुमचं आमचं कौतुक आपल्याकडून करून घेण्याकरता आणि आपलं कौतुक करण्याकरता दत्तात्रय भगवान बालक या स्वरूपामध्ये, बाल अवधूत म्हणतात ना, तसं ऋषी स्त्रिया जमल्या. आणि त्या ऋषी स्त्रियांनी कवीने काही वर्णन केले बघा. भक्तिरूपी गंगालय, प्रेमरूपी पाणी, आणि स्नेहानं त्याला माखायला सुरुवात केली. बाळाला मांडीवरती घेतलं आणि न्हाणी करतायत, त्याला न्हाऊ घालतायत. करे घे बरे बाळ पायावरी ते, करे घे बरे बाळ पायावरी ते, सदा त्यास न्हाणा वया आदरी. भरी भक्ती गंगालयी प्रेम पाणी, स्नेहे माखिला शिशुतो चक्र पाणी. न्हाणी 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 न्हाणीच्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी न्हाणीच्या निर्मला ते न्हाणी. कोणतीची या
भाग्याची खाणी, कोणतीची या भाग्याची खाणी, नाणी नाणी निर्मलाचे नाणी, नाणी नाणी निर्मलाचे नाणी, नाणी नाणी निर्मलाचे नाणी, निर्मलाचे नाणी, निर्मलाचे नाणी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. यानंतर बाळाचं नामकरण केलं. आता म्हटल्याप्रमाणे दत्त आणि आत्रेय म्हणून दत्तात्रेय हे त्यांचं नामाभिधान, पण सहस्र नाम असलेले भगवान दत्तात्रेय. तिथं सोहळा कसा झाला असेल पण त्याचं आपल्याला रूपकात्मक तरी इथं पाहायला मिळतं. इतक्या पद्धतीनं साजरा करतात. एक उल्लेख करतो आणि तिकडं जातो. महाराजांचा मार्गशीर्ष पौर्णिमा आणि यांचाच द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, ज्यांचं जन्मस्थान कारंजा. कारंजाची मला इकडचं वातावरण बघून आठवण झाली बरं का. आता इथं आहे म्हणून बोलत नाही, पण कारंजाला 500 वर्षाच्या मागे गेल्यासारखं वातावरण असतं. सगळ्या त्या ट्रस्टींच्या सौभाग्यवती वयोवृद्ध अमुक तमुक नऊवारी नेसून येतात. सगळी पुरुष माणसं नव्या पिढीतली मागच्या पिढीतली लिंब लावून उतरतात. 11वा अध्याय वाचून गुरुचरित्रातला जन्मकाळ साजरा होतो. ते नृसिंह सरस्वतींचं श्री क्षेत्र कारंजा. कधीतरी जन्मकाळ पहा पौष शुद्ध द्वितीयेला. त्यानंतर इतक्या पद्धतीनं असा सोहळा जो जन्माचा पाहायला मिळतो तो 2 वर्षात तुमच्याकडे बघायला मिळाला बरं का. कारण जिथल्या तिथं नीट नेटकं आणि सगळ्यांचा उत्साह आनंद बाहेर पडतो. अशा पद्धतीने दत्तात्रेयांचा सोहळा नामकरण झाल्यानंतर पाळणा होईल आणि मग पुढचं कीर्तन. नारदांनी ज्या साध्वी अनसुया मातेचं हे कथानक सगळ्यांना सांगितलं, त्या अनसुया मातेला नर्मदेशी भेट करून दिली. अनसुया माता सांगते, अगं तुझ्या पतीच्या करता सगळ्यांचा प्राण चाललाय. शब्द मागे घे. ती म्हणली माझ्या पतीची जबाबदारी कोण घेणार. एका पतिव्रतेच्या आव्हानाला दुसरी पतिव्रता, असं अनसुया मातेने सांगितलं सूर्यनारायणांना सुद्धा आणि नर्मदेला सुद्धा. सूर्योदय होऊ दे, तुझ्या पतीच्या जीवनाची जबाबदारी मी घेते, काहीही त्यांना होणार नाही. पण ती वेळ आल्यानंतर एकदा सगळे तिकडं बघतायत पूर्वेकडं आणि एकदा त्या कौशिककडे बघतायत. हळूहळू अरुणोदय झाला, एवढाच शब्द पाहिजे होता मला. कारण अरुणोदय झाल्यानंतर एकदा तिकडं बघतायत एकदा इकडं बघतायत. हालचाल सुरू आहे ना अजून. आणि सूर्याचं प्रतिबिंब हळूहळू सगळं बाहेर आलं. सूर्योदय झाला तरी त्या कौशिकाचा प्राण तसाच आहे. सगळ्यांनी त्रिवार जय जयकार केला अनसुया मातेचा. का सूर्याला सुद्धा उगवायची ताकद नव्हती, पण
अत्री मुनींची पत्नीय नात्यानं यज्ञ कर्म ब्रह्मकर्म करताना जी काही सडा रांगोळी सगळी उपासना करायची, त्यांच्या हाताला हात लावायची, हे पातिव्रत्य कर्मच तिची तपश्चर्या ठरली. म्हणून मांडव्य मुनींच्या शापावरती आव्हान 2 साध्वींचं हे काम. यत करोशी यदश्नासी यत जुहोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम, असं श्री हरी म्हणतात की कोणाचं कोणतंही कर्म असो त्याच्यावर प्रामाणिकपणाने आणि प्रेमानं ईश्वरार्पित बुद्धीच्या साह्यानं कर्म झालं तर वेगळी पूजा करायला नको. कारण अनसूया मातेचं हे पातिव्रत्याचे तप ठरलं की ज्या ठिकाणी तिन्ही देवांना स्वतःला देऊन टाकावं लागलं. हाची सद्गुरु त्रैलोक्याचा उद्धारक हा चराचरांचा, जिच्या पोटी जगदोद्धारक दत्तात्रयांचा अवतार झाला, त्या दत्तात्रयांच्या पायाच्या ठिकाणी त्यांनी स्वतः 24 गुरूंचा आधार घेतला. त्यामुळे आम्हाला दत्त याशिवाय काही ठाऊक नाही अशी साधकाची अवस्था होते. भैरवी घेण्यापूर्वी एक मागच्या वर्षी ज्या मुलीनं गाणं म्हटलं होतं तिचं एक पद होईल. पण बहुतेक मी गायला सुरुवात केल्यानंतर मांडीवरती झोपलेली नक्कीच उठणार पोरं बहुतेक. पण दत्तात्रयांच्या करता भक्तांचे शब्द आहेत. औदुंबरच्या पादुकांचे पुजारी कवी सुधांशू, दत्त दिगंबर दैवत माझे, देव माझा विठू सावळा, राधा कृष्णावरी भाळली, अशी अनेक पद लिहिणारे त्यांनी गुरुचरित्रावरती 33 पद अधिक महिन्यात अर्पण केली. त्यामध्ये अनसूया मातेच्या तपोवनामध्ये महाराजांचा अवतार झाला आणि त्यांनी पाळणा लिहिला. तो महाराजांच्या समोर अर्पण करतो. बालयोगी मुनी हृदय रंजना, बालयोगी मुनी हृदय रंजना, जो जो बाळा, जो जो बाळा, जो जो बाळा अत्रि नंदना, जो जो बाळा अत्रि नंदना, जो जो बाळा अत्रि नंदना. पूर्ण शांती कांती कोणी मिसळे, तेजत पाचे नयनी कुसळे, वेदांचे स्वर तुझिया रुदना, वेदांचे स्वर तुझिया रुदना, जो जो बाळा, जो जो बाळा, जो जो बाळा अत्रि नंदना. गंगेचे मांगल्य मुखावरी, मृदुल उषेचे हास्य शुभंकरी, वदनी तुझ्या ओंकार घोषणा, जो जो बाळा, जो जो बाळा, जो जो बाळा अत्रि नंदना. तू विधी हरिहर ब्रह्म सनातन, तू विधी हरिहर ब्रह्म सनातन, अनसूयेचा होसी नंदन, अनसूयेचा होसी नंदन, झुले आश्रमी योग पाळणा, झुले आश्रमी योग पाळणा, जो जो बाळा, जो जो बाळा, जो जो बाळा अत्रि नंदना, जो जो
मला नाही ज्ञान वेडे वाकुडे मी करी तुझे गान वेडे वाकुडे मी करी तुझे गान भक्ती भावनांचे उठती तरंग भक्ती भावनांचे उठती तरंग वेडे माझे मन तुझ्या पाय दंग वेडे माझे मन तुझ्या पाय दंग नित्य जीवनिया घडो सदा सेवा नित्य जीवनिया नित्य जीवनिया नित्य जीवनिया घडो सदा सेवा नित्य दत्त नाम नित्य दत्त नाम नित्य दत्त नाम मुखी बसो देवा मुखी बसो देवा मुखी बसो देवा मुखी बसो देवा तुझ्या भजनात तुझ्या भजनात तुझ्या भजनात तुझ्या भजनात तुझ्या भजनात मनोवदंग तुझ्या भजनात मनोवदंग वेडे माझे मन तुझ्या पाय दंग वेडे माझे मन तुझ्या पाय दंग संसार सागरी बांधलो मी भारी संसार सागरी बांधलो मी भारी झाली सो साकडे दत्त आत तारी झाली तो साकडे दत्त आत तारी दत्त आत तारी दत्त आत तारी भवसागराचे सोडी भवबंध भवसागराचे सोडी भवबंध वेडे माझे मन तुझ्या पाय दंग वेडे माझे मन तुझ्या पाय दंग वेडे माझे मन तुझ्या पाय दंग दत्ता तुझ्या दारी दत्ता तुझ्या दारी दत्ता तुझ्या दारी गातो मी अभंग वेडे माझे मन तुझ्या पाय दंग वेडे माझे मन तुझ्या पाय दंग वेडे माझे मन तुझ्या पाय दंग आपलं शताब्दी वर्ष आहे त्यामुळे मागच्या वर्षी कीर्तन झाल्यावर सुद्धा आपल्या सगळ्याच ट्रस्टींच्या मध्ये सगळेच आहात आपण त्या सगळ्यांनी दुसरं कुठलंही आमंत्रण घेतलं असेल तर त्यांना नाही म्हणून सांगा. आमचे वडील या दोघा पिता पुत्रांना अतिरेकीच म्हणायचे हो जेवायला वाढण्यापासून बरं का. आता जन्मकाळाच्या कीर्तनात बोलू नये पण महाराजांच्या कृपेनं एखाद्या माणसाकडे किती शारीरिक मानसिक आत्मबल असू शकतं शक्ती असू शकते. कालच्या सोहळ्याच्या वेळी ऐकायला मिळालं होतं सगळंच इथली सेवा. पण आपण ज्या पद्धतीनं
भगवान दत्तात्रेयांच्या या मंदिरामध्ये उत्सव साजरा करता तो खरंच अनेक संस्थांनी आमच्यासारख्या कीर्तनकारांनी सुद्धा यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. प्रत्येक सेवेला एक वेगळं महत्व दिलं जातं. त्याकरता एकाला 10 माणसं तयार असतात. लहान मोठे स्त्रिया पुरुष सगळे एकमेकांना समजून, कुठे गडबड नाही, गोंधळ नाही. आणि या सगळ्याच्या माग गीतेच्या वचनाप्रमाणे मा फलेषु कदाचन, आम्हाला आमचा दत्तात्रेयांचा उत्सव आनंद देण्याकरता पार पाडायचा आहे. त्या ठिकाणी कुठेही ईर्ष्या नाही, भेदभाव नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी केले असा मीपणा नाही. त्यामुळे यांनी प्रार्थना करायला सांगितले. वेगळी प्रार्थना करायला काही शिल्लकच ठेवलं नाही तुम्ही उत्सवामध्ये, पण तरी पण एक जबाबदारी म्हणून महाराजांच्या उत्सवाला सुरुवात झाल्यापासून तबला वादन, गाण्याचे कार्यक्रम, प्रदक्षिणा, भोवत्या, छबिना, त्यामध्ये आजच्या दिवसापर्यंत आणि ललिताच्या कीर्तनापर्यंत कीर्तन सेवेची जबाबदारी माझ्यावरती टाकली होती. मी आजच्या कीर्तनावरून माझ्यावर म्हणतो बरं का, पण हे आमचे साथीदार दोन्ही श्री विलास हारशे आणि श्री राजू जोशी, या दोघांच्या साथीमध्ये ध्वनी व्यवस्था आणि आपण सर्व संयोजक मंडळ आणि श्रोते, उत्सवामध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये आपण सगळ्यांनी श्रोताई भूमिका फारच प्रामाणिकपणे पार पाडली. त्यामुळे आजच्या कीर्तनापर्यंत ज्या हेतून आपण कीर्तन सेवा करतो, उत्सव साजरा करतो, त्याचा आम्हाला आनंद मिळाला. मागच्या वर्षीप्रमाणेच मी म्हणणार की राहण्याची व्यवस्था ज्या श्री नवाचे परिवारांच्याकडे, मी असं उलट म्हणेन की नवातेच माझ्या घरी राहत होते. इतक्या प्रेमानं त्यांची माझ्या बरोबर आम्हाला तिन्ही साथीदारांना, आणि आपल्या कोंडगाव मध्ये कीर्तनकार म्हटल्यानंतर त्याला प्रेम मिळतंय. मी ऐकून होतोच वडिलांच्याकडून, सगळ्या कीर्तनकारांच्याकडून. पण मंदिरातला काकड आरतीपासून परवा झालेल्या नामस्मरणापर्यंत, कीर्तनापर्यंत सगळा सोहळा, याच्यामध्ये भगवान प्रभू दत्तात्रेयांना प्रार्थना करूया. मेषं केशं सुशंभुं भुवन वनमहं मारहं रत्नरत्नम वंदे श्री देवदेवं सुगुण गुरुगुरुं श्रीकरं कंजकंजं मामध्यं मत्तमर्भं भवदवसुहं वासना सर्वसंघे मातपात सुतस्ते वहर असते देशिके शिष्य शिष्यम. अशा महाराजांना, जे ब्रह्मा आहेत, विष्णू आहेत, महेश आहेत, इंद्रादी देवतांना वंदनीय आहेत, ते आपल्या अनंत जन्माचा अज्ञानाचा अहंकाराचा अंधार काढणारे मातृपितृ आचार्य उद्धारक गुरुस्वरूप हे प्रभू दत्त महाराज, आपल्या चरणी प्रार्थना सगळ्या भक्तांच्या वतीनं की सर्व बाल गोपाळ स्त्रिया पुरुषांनी परिवारासहित सहकुटुंब आपली दत्त जन्म सोहळ्यानिमित्त उत्सवामध्ये अत्यंत आनंदानं कामगिरी पार पडली, सेवा रुजू केली. तेव्हा आईच्या अंतःकरणानं सगळ्यांची सेवा आपण मान्य करून घ्यावी. लौकिक अर्थानं उत्सव साजरा करताना काही व्यावहारिक गोष्टी पाळाव्या लागतात. सजावटीपासून जाहिरातीपर्यंत, सगळ्यांना फोन करण्यापासून, सुतळीच्या तुकड्यापर्यंत, पूजन विधीपासून, या सगळ्यामध्ये मनुष्य म्हटल्यानंतर त्रुटी राहू शकतात, दोष राहू शकतात. त्याच्याबद्दल महाराजांनी उदार अंतःकरणानं क्षमा करावी. ज्यांनी ज्यांनी मागच्या वर्षी नवस बोललेले होते ते बऱ्याच जणांनी या ठिकाणी त्याची पूर्तता केली आहे. दत्त महाराजांना खास विनंती सगळ्यांच्या तर्फे की आज या उत्सवात ज्यांनी नवस बोललेले ते पुढच्या वर्षी पूर्ण होतील, हा महाराजांना शब्द. ज्या ज्या प्रकारे सेवा झाली त्या सगळ्या सेवेचं सगळ्यांना मोल महाराजांनी द्यावं. सगळ्यांच्या परिवारावरती लक्ष ठेवावं. सगळ्यांचं आयुरारोग्य चांगलं असावं. सगळ्यांच्या बुद्धीला तेज मिळावं.
निसर्ग, पाऊस, पाणी, शेती, वाडी, उद्योग, व्यवसाय, कला, विद्या, ज्ञान यात भरभराट व्हावी आणि सगळ्यांना जे जे गुण सगळ्यांच्याकडे त्याची वाढ होताना महाराजांनी असाच उत्सव भरभराटीनं करता करता सगळ्यांचं क्षेम, स्थैर्य, आयुर, आरोग्य याची काळजी घ्यावी. माझ्याकडून काही राहिलं असेल तर माफ करा, पण महाराजांच्या समोर पुन्हा एकदा प्रार्थना. आनंदात राहा, शतायुषी असा, कीर्ती मिळो उज्ज्वल, उत्कर्ष मिळवा निरामय असा, कार्य दिसो कौशल, होवो जीवन अर्थपूर्ण तुमचे सत्यम शिवम सुंदरम, स्वीकारा शुभ कामनाच गुरुची, होवो सदा मंगल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. उद्याच्या दिवशी आपल्या परंपरेप्रमाणे दुपारी 12:30 वाजता महाप्रसाद होईल. आणि एक चांगली बातमी सांगतो, उद्या माझं कीर्तन नाही. आता परवा पहाटे ललिताच्याच दिवशी संतांच्या शब्दातून त्याचा प्रसाद मागायचा आणि झालेलं कीर्तन महाराजांच्या चरणी अर्पण करताना एक वाडीच्या दत्त महाराजांच्या नित्य सेवेत असणारे पुजारी आहेत, त्यांच्या मुखातून एक शब्द बाहेर पडल्यामुळे मी थोडी विनंती केली श्री मिलिंद रेमणेंना. त्यामुळे भैरवी झाल्यानंतर एक 10 मिनिटं फक्त थोरल्या स्वामी महाराजांनी जे घोर कष्टोद्धरण स्तोत्र लिहिलंय, आपण सगळ्यांनी एका स्वरामध्ये 3 आवर्तन करूया. 11 वेळा दिगंबरा म्हणूया आणि ज्या ज्या स्थळीय श्लोक म्हणूया आणि थांबूया भैरवी नंतर. ही प्रार्थना सगळ्यांना. मूळ पदामध्ये त्रैलोक्याच्या सद्गुरु प्रभू दत्तात्रेयांच्या पायी सगळ्यांचं जीवन अर्पण होताना आमच्या सगळ्यांनी इथून जाताना हाच निर्धार करून जाणं, आम्ही जाणो गुरुचे पाय, आम्ही जाणो गुरुचे पाय, जाणो गुरुचे पाय, आम्ही जाणो गुरुचे पाय. योग न जाणो पुत्राने, देणो अन्य उपाय, जाणो गुरुचे पाय, आम्ही जाणो गुरुचे पाय. जाणो गुरुचे, जाणो गुरुचे पाय. चिंतन श्री गुरुदेव. घोरा कष्टा दुद्धरास्मान नमस्ते, नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देव त्वं शरण्योपहर्ता. पूर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरा कष्टात् दुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरा कष्टात् दुद्धरास्मान् नमस्ते. नापि दाता न भर्ता, त्वत्तो देव त्वं शरण्योपहर्ता. पूर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरा कष्टात् दुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरा कष्टात् दुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं, प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. श्री
श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारी सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते त्वन्नोऽम्बरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा अवधूत चंद्र हे शिवाजी सर्व लगे मुक्तीधर संपदा संत संगणे गणपदा काकडे गणपदा हे घालावे नाथाची त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा गाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा येथे शब्द नाही अनुमाना सुरवर मुनिगण योगी समाधी लय ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरी भगवंता जय देव सवाय अभ्यंतरी तू एक दत्त सौभाग्याची कैसी जकळलेली मात हरी करतली कैसा आहे तो जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरी भगवंता जय देव दत्तयोनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगी प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन तूपणाची झाली बोळबण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा चरण कमल ज्याचे अति सुकुमार ध्वज वज्रांकुश प्रीताचे तोडर ओवाळू आरती मदन गोपाळा नाभी कमल ज्याचे ब्रह्म याचे स्थान हृदयी पदक शोभे श्री वत्सलांचन ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा मुख कमल पाहता सूर्याचे कोटी वेधियले मानस हरपली दृष्टी ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा जडित कुकुट ज्याचा दैदिक्यमान तेणे तेणे कोटीले अवघी त्रिभुवन ओवाळू आरती मदन गोपाळा एका
पार्वती पते हर हर महादेव.
Thank you.